मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अविनाश आता खुश होता. रंजना सुखरूप घरी पोहोचली होती. सर्व हकीकत सावकाश त्याला समजणारच होती. आधी शांतूची भेट घेणं जरुरीचे होते, कारण तो या प्रकरणातला महत्वाचा दुवा होता. या प्रकरणाचे धागे जुळवत तो चालला होता. चौधरींनी आयडियल क्लबच्या मॅनेजरला पोलीस स्टेशनात आणून वदवण्याचा प्रयत्न केला होता, पण भागोजीने महत्वाचे असं काही सांगितलं नव्हतं. अद्याप रवींद्रचा तर पत्ताच नव्हता. दिगूचा खून बळीरामच्या माणसांनी किंवा स्वतः बळीरामने केलेला होता यात कसलीही शंका नव्हती. अविनाश धागे जुळवत चालला होता. हे प्रकरण लवकरात लवकर सुटावे असे त्याला मनापासून वाटत होते. शांतू फारशी माहिती देईल यावर त्याचा विश्वास नव्हता आणि शांतूला त्याने पकडलेले आहे हे त्याने मुद्दामच चौधरींना सांगितले नव्हते. बळीराम बद्दलही काही सांगितले नव्हते, कारण या प्रकरणाचा विचका होऊ द्यायचा नाही असं त्यानं ठरवलं होतं. गेलाराम हा स्वतंत्रपणे काम करत नव्हता हे सिद्धच झाले होते. गेलाराम नंतर त्याची माणसे बेकार झाली होतीत. सारंग तर पोलिसांशी हात मिळवणी करण्यास तयार झाला होता. याचाच अर्थ गेलारामवर जो साहेब नावाचा कुणीतरी हुकूमत गाजवत होता तोच मुंजा असणे शक्य होते. साहेब बनून गेलारामकडे शांतूच येत होता हे सारंगने पाहिलं होतं. सारंग हा मूर्ख नव्हता, तो अत्यंत हुशार होता. चौधरी सोडले तर त्याने कधीही कुणाही पोलीस अधिकाऱ्याची पर्वा केली नव्हती. साहेब आणि मुंजा ही व्यक्ती एकच असावी. तो स्वतःला 12 पिंपळावरचा मुंजा समजत होता. हे नाव त्याने का धारण केले हे समजत नव्हते. इतके मात्र खरे की तो मुंजासारखा खनपटीवरती बसत होता आणि वेळ आलीच तर कुणाचीही मुंडी मुरगळत होता. शांतू, बळीराम किंवा भागोजी या तिघांपैकी कुणीतरी एक जण त्याच्यापर्यंत पोचलेला असावा, पण तसेही त्याला वाटत नव्हते. त्याची जी माणसे यात प्रत्यक्ष भाग घेतात ती कधी ना कधीतरी उजेडात येतील असे त्याला सतत वाटत असावे. तितका धोका इतका धूर्त माणूस पत्करणे शक्यच नव्हते. याचाच अर्थ समाजात वरचेवर मिसळणारी ही व्यक्ती होती. अनेक श्रीमंतांना त्याने कचाट्यात पकडलेले असावे, पण त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग मात्र अविनाशला सापडत नव्हता. शांतूचे तोंड उघडले तर आपल्याला अंदाज करता येईल असे त्याला वाटत होते, पण तशी खात्री मात्र देता येत नव्हती. अविनाश तालमीत पोहोचला तेव्हा भैया चिंताक्रांत दिसत होता. त्याने खास निर्ढावलेली माणसे रवींद्रच्या शोधासाठी सोडली होती. इतका धोका आहे असे समजते तर भैयाने खास माणसे क्लबात पाठवली असती. अविनाश सुटला याबद्दल तो देवाचे आभार मानत होता, कारण जी माणसे स्वतःचे संरक्षण करू शकत नाहीत ती दुसऱ्याचे काय करणार होतीत. भैया, आज रात्री बळीरामला गाठायचं ते काम मी करेन. आज रात्री त्याची सर्व पापे चव्हाट्यावरती आणणार आहे. तुम्ही त्या बाजूलाही फिरकू नका. मलाही त्याला गाठायचं आहे. साहेब, आम्ही गाठलं काय आणि तुम्ही गाठलं काय एकच. शिल्लक राहिला तर तुम्हाला मिळेल. रवींद्रचा खून झाला तर? शांतू काय म्हणतो? आम्ही तुमचे अर्धे काम केलेले आहे. त्याला परिस्थितीची जाणीव झाले. त्याचे सगळे अवयव ठीक आहेत ना? तसा त्याला आम्ही हात लावलेला नाही. काही बिघडलं तर त्याचा हाडही शिल्लक राहणार नाही याची त्याला जाणीव करून दिलेली आहे. आणि मला तर तो 10 वर्षांपासून ओळखतो. भैया रागाने बिशीला पीळ देत म्हणाला. भैया, तेच तर मला आश्चर्य वाटतंय. अजून तो शिल्लक कसा? नाहीतर तुम्ही आम्हाला शिल्लक ठेवलं असतं. हो साहेब, बायसाहेबांचा फोन आला होता. मी फोनवर बोललोय तिच्याशी. शांतूला कुठे ठेवलेस? चला दाखवतो. भैया उठत म्हणाला. अविनाशही त्याच्या मागून चालू लागला. शांतूला भल्या मोठ्या खोलीत ठेवले होते. त्याचे हातपाय जखडण्यात आले होते आणि खुर्चीला घट्ट बांधण्यात आले होते. भैया, याचे हातपाय सोड. खिशात काही नाही ना ह्याची खात्री कर. त्याच्याकडे टाचणीही नाही. भैया त्याचे हातपाय सोडताना म्हणाला.
नजरेच्या खुणेनेच अविनाशने भैयाला बाहेर जाण्यास सांगितले. भैयाला पाठ झाले होते, कारण यापूर्वी असे प्रसंग अनेकदा आले होते. तो निमूटपणे निघून गेला आणि अविनाशने आतून कडी घातली. शांतू, तू कोणत्या परिस्थितीत आहेस हे तुला ठाऊक आहे ना? पण शांतू काही बोलला नाही. एक काळ होता तू उड्या मारल्यास, आज तो काळ राहिलेला नाही. बळीरामने भैयाच्या एका माणसाला ठार मारलेले आहे आणि एकाला कुठेतरी गायब केलेले आहे. अजूनही त्याचा पत्ता नाही. आणि माझी बायको कुठे आहे हे तुला माहीत आहे. नीट खरी उत्तरे दिली नाहीस तर तुझेही प्रेत आम्ही माहीमच्या खाडीत टाकू. आमचा संशय कुणालाही येणार नाही, अविनाश गंभीर आवाजात म्हणाला. शांतू शूर होता यात मुळी शंकाच नव्हती. तरी तो घाबरला. मेजर भडकलेला आहे. जर चूक झाली तर आपण जिवंत राहणार नाही हेही त्याने ओळखले होते. पण तो काहीच बोलला नाही. बराच वेळ अविनाशही काही बोलला नाही. त्याची मान खाली होती, पण त्याचे डोळे शांतूच्या पायांवर होते. शांतू, रंजना कुठे आहे? अविनाशने अचानक विचारले. मला माहित नाही, मी फक्त हुकूम पाळतो, शांतू गडबडीने म्हणाला. कुणाचे हुकूम? आमच्या साहेबाचे. तो स्वतःला मुंजा समजतो? हो. त्याचं खरं नाव काय? मला माहित नाही. तो फक्त फोनवरूनच आम्हाला सूचना देतो. तू त्याला कुठून फोन करतोस? मी फोनच करत नाही. मग त्याच्याशी बोलता ते कोणत्या ठिकाणी? तू त्याला रिपोर्ट देत नाहीस? देतो. रात्री 9 ते 11 आयडियल क्लबमध्ये आणि 11 ते 1 कीर्ती क्लबमध्ये त्याचा फोन येतो. तू खरं बोलतोयस ना? हो. समज रंजना हिते आली तर तू तिला ओळखू शकशील? नाही. तू तिला कधी पाहिले नाहीस? नाही पाहिले. लक्षात ठेव शांतू, यातलं एकही उत्तर जर खोटं निघालं तर चापकाने तुला फोडून काढीन. तो गप्पच राहिला. तू सांगितलेलं सर्व सत्य आहे? हो, सत्य आहे. अविनाशने दार उघडले आणि भैयाला हाक मारली. भैया, गाडी घेऊन जा आणि रंजनाला घेऊन ये, अविनाशने सांगितले आणि शांतूची चलबिचल सुरू झाली. तरीही त्याने स्वतःच्या मनावर ताबा मिळवला होता. शांतू 10-15 मिनिटात रंजना स्वतः इथे येईल. शक्यच नाही. साहेबाने तिला अतिशय बंदोबस्तात आणि कडक पहाऱ्यात ठेवलं आहे. तुला कसे समजले? स्वतः साहेबाने सांगितले. केव्हा? काल रात्री. ठीक आहे. आता रंजना येतोपर्यंत विश्रांती घे. तू सांगितलेला एकही शब्द खोटा ठरला तर तुझी काय अवस्था होईल ते पाहाच, अविनाश एका स्टुलावर बसत म्हणाला. आणि अचानक शांतूने अविनाशवरती झेप घेतली. खरे म्हणजे अविनाश बेसावध राहिला होता. तसे त्याने राहायला नको होते. त्याचे योग्य ते प्रायश्चित त्याला मिळणारच होते. एक जबरदस्त ठोसा अविनाशच्या जबड्यावर बसला आणि स्टुलावर बसलेला स्टुलासकट तो भिंतीवरती आपटला. त्याचे सर्व शरीर थरथरले. डोळ्यांपुढे काजवे चमकले, पण त्याने आपली शुद्ध घालवली नाही. पडल्या पडल्यास त्याने पिस्तूल झाडले. वर मान करून पाहण्याचीही त्याला गरज नव्हती. तो सावकाश उठला आणि त्याने कपडे झटकले. जांघेत गोळी शिरलेला शांतू दारात विव्हळत पडला होता. शांतू, दुसऱ्या जांघेत गोळी शिरू नये असे वाटत असेल तर आते. दया माया नष्ट झालेला अविनाश ओरडला आणि शांतू आत आला. खुर्चीवर नीट बैस, पुन्हा अविनाशने दरडावले. पाळीव कुत्र्यासारखी त्यांनी तीही आज्ञा पाळली आणि 10 मिनिटांनंतर भैया रंजनासह आत आला. त्यांच्याबरोबर कविताही होती. शांतू, हिला ओळखलंस? अविनाशने विचारले. आता शांतूचा पूर्वीचा चेहरा राहिला नव्हता. काय हो, इतके स्वार्थी केव्हापासून झालात तुम्ही? रंजना अविनाशकडे पाहत म्हणाली. का? मी या शांतूचा लाडू करून चौधरींना भेट म्हणून देणार होते. छान, म्हणजे तू याला ओळखतेस तर. हाच तर निमंत्रण घेऊन आला होता. हिची मदत झाली म्हणून तर मी सुटले. ही कोण? भाऊसाहेब परळकरांची मुलगी. हे लोक तिला कचाट्यात पकडून तिच्याकडून कामे करून घेत होते. मी तिला आपल्या घरी आणलं. आता तुम्ही बाहेर चला. याच्याशी मला काही खाजगीत बोलायचं आहे. तो शांतूशी काय खाजगी बोलणार हे भैया आणि रंजनाला माहीत होते. कविता भांबावून दोघांबरोबर बाहेर निघाली होती. शांतू, आता माझी ठोसेबाजी पहा. 2 मिनिटात तुझा चेहरा साप बदलून जाईल. सांग, किती खोटं सांगितलंस? शांतू काही बोलला नाही. अविनाशने डाव्या हाताचा जबरदस्त ठोसा त्याच्या तोंडावर मारला.
आणि खुर्चीसह तो मागे आपटला. त्याची सगळी हवाच अविनाशने काढून घेतली होती. घाबरून शांतू त्याच्याकडे पाहत होता. शांतू काही बोललाच नाही. फक्त 4च ठोशांनी तो चेतनाहीन होऊन खाली आपटला होता. चौधरी साहेब, रंजनाला बळजबरीने पळवून डांबून ठेवण्याचा आरोप शांतूवर करता येईल, पण या प्रकरणात बळीरामचाही हात आहे. दिगूच्या शरीरात शिरलेली गोळी बळीरामनेच झाडलेली आहे ह्याची मला खात्री आहे. कशावरून? चौधरी त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणाले. मेजर भोसलेला बरीच माहिती आहे हा त्यांचा दुपारचा तर्क आता खरा ठरला होता. 10 मिनिटांतच अविनाशने आदल्या रात्री काय घडले ते थोडक्यात सांगितले. अहो, नशीब म्हणूनच वाचलो मी, नाहीतर माझाही मुर्दा समुद्रात तरंगताना सापडला असता. अविनाश सावकाश म्हणाला. हे मला दुपारीच का नाही सांगितलं? एक प्रयोग करून पाहायचा होता. मी आता सरळ बळीरामलाच उचलून आणणार आहे. तुम्ही रात्री माझ्याबरोबर या. बळीला भैया पाहून घेईल. बळीराम अगदी मुद्देमालासहित तुमच्या स्वाधीन होईल. आपल्याला दुसरे काम आहे. कसले? आयडियल क्लबमध्ये जायचे आहे. मी गेलो होतो, पण काही उपयोग झाला नाही. आता माझ्याबरोबर चला. एक मोठा मासा सापडतो का ते पाहूया. कोणता? स्वतःला साहेब किंवा मुंजा म्हणवणारा. त्या क्लबात? हो, त्याच क्लबात. नंतर 1 तास दोघांचीही चर्चा चालू होती. काही निवडक माणसे घेऊन 10 वाजता चौधरी आणि अविनाश आयडियल क्लबमध्ये जाणार होते. अविनाशने बराच विचार केला होता. तो गाडी घेऊन नंतर सारखा फिरत होता. तो निरनिराळ्या ठिकाणी थांबून फोन करत होता. 3 तासात त्याने 12 ठिकाणांना भेटी दिल्या होत्या आणि 15 फोन केले होते.